नमस्कार मंडळी, मी अर्चना तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते। तर आता श्रावणचा महिना चालू झालेला आहे आणि श्रावणचा महिना म्हणजे सणासुदीचा महिना आहे। तर यामध्ये खूप सारे सण येतात। तर या सणांमध्ये सर्व स्त्रियांना पुरणपोळी बनवायची असते। तर तसेच पुरणपोळीचं अचूक प्रमाण कसं घ्यायचं आणि पुरणपोळी बनवताना ती फाटू नये किंवा पुरण बिघडू नये किंवा मग ती आपण कणिक तयार करतो ती सुद्धा एकदम व्यवस्थित व्हावी, जास्त पातळ किंवा जास्त दाट नसावी याची काळजी घ्यावी लागते। आणि जर का हे सर्व झालं तर आपली पुरणपोळी ही 100% बिघडतेच। तर हे सर्व होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे। तर तुम्ही हा नक्की पहा आणि आवडलाच तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि मी अशा छोट्या मोठ्या पारंपरिक रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते। तर तुम्हाला जर का पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। त्यामुळे मी एक्झॅक्ट कधी व्हिडिओ अपलोड करते हे तुमच्या लक्षात येईल। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ 125 ग्रॅम अशा मापाची आहे। तर ही डाळ सुरुवातीला आपण पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची आहे। छान एक 2-3 वेळा चोळून धुवायचे आहे। त्याच्यावरचा जे पांढरा रंग असतो, जी पावडर असते ती पूर्ण धुवून काढायची आहे। आणि त्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये घेऊन किंवा डायरेक्ट कुकरमध्ये लावलं तरी चालेल, हे कुकरमध्ये सर्व शिफ्ट करायचं आहे आणि यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। तर आता आपल्याला कटाची सुद्धा आमटी करायची आहे म्हणून मग मी यामध्ये भरपूर पाणी घातलेलं आहे। आणि जर का तुम्हाला कटाची आमटी करायची नसेल तर फक्त 1 वाटी डाळ घेतली तर 2 वाटी तुम्ही पाणी घालू शकता। त्यानंतर यामध्ये आपण इथे हळद घातलेली आहे, त्यामुळे आपल्या पुरणाला छान रंग येतो। आणि त्यानंतर डाळ मऊसूत शिजावी म्हणून मी यामध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे। त्यानंतर कुकर बंद करून मी मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 शिट्ट्या मी घेतलेल्या आहेत। आता हे शिट्ट्या घेणे किंवा डाळ शिजवायला किती वेळ जातो हे डाळीवरती अवलंबून आहे। तर 5-6 शिट्ट्या हे बास होतात डाळ शिजण्यासाठी। आता डाळ तर मी शिजायला ठेवलेली आहे। त्यानंतर आता आपण इथे पीठ तयार करणार आहोत। तर पीठ तयार करण्यासाठी मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे, त्यामुळे मी इथे 2 वाटी मी फक्त गव्हाचं पीठ घेणार आहे। आणि आता आपण यामध्ये फक्त गव्हाचंच पीठ वापरतो आहे, मैद्याचं पीठ वापरणार नाही। आणि हे पीठ एकदम छान चिकट व्हावं आणि मस्त मळलं जावं म्हणून मी एक शेवटी आपण नेहमीच्याच वापरातील एक गोष्ट वापरणार आहे। तर आता या पिठामध्ये आपण घातलेले आहे 1 चमचा हळद, थोडंसं तेल घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आता या पिठामध्ये आपण थोडं पाणी घालून याची कणिक तयार करणार आहे। एकदम जास्त घालू नका, नाहीतर पातळ होण्याची शक्यता असते। तर थोडंच घालायचं आहे आणि अगदी आपण चपातीला पीठ मळतो तसं मळायचं आहे। आणि त्यानंतर अगदी थोडासा ओलसर हात घेऊन थोडीशी सैलसर करायची आहे कणिक। तर तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने मळलेली आहे। तर यापेक्षा पातळ किंवा जास्त दाट नको, तर तुम्ही इथे पाहू शकता। आता ही छान मळून झालेली आहे। तर आता इथे आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घालणार आहे, त्यामुळे आपल्या पुरणपोळ्या एकदम मस्त सरसर सरल्या जातील आणि कुठेही फुटणार नाहीत। त्यामुळे तुम्ही ही स्टेप एकदा नक्की करून पहा। अगदी आपलं काम हलकंच होतं, अजिबात त्रास होत नाही पुरणपोळी करताना। तर मी इथे 2 वाटी कणिक घेतलेली आहे, तर त्यामध्ये मी फक्त 2 चमचा मी साखर घातलेली आहे। आता ही साखर थोडीशी मी पाण्याने विरघळून घ्यायची आहे, नाहीतर ती कणकेमध्ये तशीच राहते। आणि ती कणिकमध्ये छान एकजीव करून घ्यायची आहे। आणि साखर घातल्यानंतर तिथून पुढे आपल्याला 5 मिनिट व्यवस्थित मळून घ्यायचे आहे। मळताना तुमच्या लक्षात येईल की कणिक छान चिकट झालेली आहे। आता तुम्ही पाहू शकता। आता काय करायचं आहे की यामध्ये आपण फक्त 1 चमचा यामध्ये तेल घालायचं आहे आणि ते घातलेलं तेल छान मुरावं म्हणून पुन्हा एकदा 1 मिनिट व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। हे तेल आहे ते कणकेला पूर्ण व्यवस्थित लागलं पाहिजे, त्यामुळे आणखीन छान मऊ होईल आणि आपल्याला जास्त त्रास होणार नाही नंतर। तर तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने मळते आहे। आणि पुरणपोळीची कणिक मळत असताना एकदम जोर लावूनच मळावी, त्यामुळे ती छान मऊसूत होते। आता इथे पुरणपोळीची कणिक तयार झालेली आहे। आता यावरती झाकण ठेवून कमीत कमी अर्धा तास तरी बाजूला करून ठेवायचे आहे। तर आता कणिक झालेली आहे। आता आपण पुरण तयार करायला घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता कुकर पण झालेला आहे आणि सांगितल्याप्रमाणे 5-6 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। आणि तुम्हाला जसं की सांगितलं की डाळीवरती अवलंबून आहे, डाळ किती शिट्ट्यांमध्ये शिजून तयार होते की नाही ते। आता तुम्ही बघू शकता की डाळ एकदम मऊसूत शिजलेली आहे। आता आपण पुरण करायला घेऊया।
तर पुरण बनवण्यासाठी आपण डाळीतून पाणी बाजूला काढणार आहे आणि त्या पाण्याचं आपण कटाची आमटी बनवणार आहे, ते फेकून द्यायचं नाही. तुम्हाला जर का कटाची आमटी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी नक्की रेसिपी अपलोड करेन. आता परफेक्ट पुरण बनण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, की डाळ आपण जेव्हा पाण्यातून वेगळी करतो तर त्या डाळीतलं सर्व पाणी बाजूला झालं पाहिजे. नाहीतर जेव्हा आपण पुरण तयार करतो आणि त्यामध्ये आपण गूळ घालतो तर त्या गुळाला जास्त पाणी सुटतं आणि पुरण आपलं पातळ होण्याची जास्त शक्यता असते आणि मग ते आटवण्यात आपला जास्त वेळ जातो आणि ते सुटलेलं पाणी आटवताना आपला पुरण आहे ते चिकट होण्याची पण शक्यता आहे. इथे पाणी पूर्ण वेगळं झालेलं आहे. आता आपण पुरण तयार करायला घेऊया. तर पुरण तयार डाळ थोडीशी स्मॅश करून घ्यायची आहे, त्यामुळे आपल्याला पुरण पटकन तयार व्हायला मदत होते. तर ती स्मॅश करून घेऊया. त्यानंतर ही डाळ आपण कढईमध्ये ट्रान्सफर केली आणि यामध्ये 1 वाटी आपण डाळ घेतलेली आहे. तर यामध्ये आपण 1 वाटी गूळ घातलेला आहे. तुम्ही बघू शकता की गुळाचा रंग हा पिवळा आहे किंवा आपण थोडासा केशरी कलरचा जो गूळ असतो तो सुद्धा वापरू शकतो. यामुळे आपल्या पुरणपोळीला छान असा रंग येतो. तर आता आपण याचं पुरण तयार करून घेऊया. गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि पुरण आणि डाळ एकजीव करून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता की 2-3 मिनिटांमध्ये डाळ आणि पुरण एकसारखं झालेलं आहे. पुरण बनवत असताना गॅस हा मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे आणि सतत हलवायचा आहे, नाहीतर खालून पुरण लागू शकतं. इथे तुम्ही पाहू शकता की गुळामुळे पुरणाला पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला इथून पुढे 5 ते 7 मिनिट जाणार आहेत पुरण बनवण्यासाठी. थोडं हलवतच बनवायचं आहे, त्यामुळे काय होतं की डाळ इथेच एकदम व्यवस्थित बारीक होऊन जाते आणि आपल्याला जास्त पुरण करण्यासाठी कष्ट लागत नाही. तर 5-7 मिनिट जातात पुरणातील पाणी आटण्यासाठी. तुमच्या इथे लक्षात येत असेल की 7-8 मिनिटांनंतर पुरणाचा गोळा तयार होतो आहे. तर आपल्याला अजून पुरण तयार करायचं आहे, कारण थोडंसं सैलसर आहे. तर अजून आपल्याला 4-5 मिनिट जातील. आता इथे पुरणातील सुटलेलं पाणी आटल्यानंतर 2-3 मिनिटांनंतर आपण पाहू शकतो की मी इथे पुरणामध्ये पळी घातलेली आहे आणि ती छान उभी राहिलेली आहे. याचा अर्थ आपले पुरण तयार झालेलं आहे. आणि पुरण जेव्हा तयार होतं त्यावेळेला आपण हलवत असताना खालून असा चटचट असा आवाज येत राहतो. याचा अर्थ पण असा असतो की आपलं पुरण छान मस्त तयार झालेलं आहे आणि आपल्याला असंच तयार करायचं आहे. त्यानंतर मी इथे हात लावून दाखवते पुरण तयार झालेल्याचं साईन, की पुरण आपल्या हाताला चिकटत नाही. आता यानंतर आपण गरम असतानाच पुरणाच्या चाळणीमधून फिरवून काढणार आहे, त्यामुळे पुरण एकदम पटकन तयार होईल, आपला जास्त वेळ जाणार नाही. इथे तुम्ही पाहू शकता की किती मस्त मऊसूत असं आपलं पुरण तयार झालेलं आहे. कुठेही दाणेदार राहिलेलं नाही. तर असंच आपल्याला पुरण तयार करून घ्यायचं आहे. आता पुरण तयार झालेलं आहे. तर यामध्ये शेवटी आपण घालणार आहे 1 चमचा वेलची. आता सर्व पुरण झाल्यानंतर मी वेलची घालते, त्यामुळे काय होतं की वेलचीचा स्वाद टिकून राहतो आणि वेलची एकजीव करून घ्यायची आहे. आता इथे आपलं मऊसूत असं पुरण तयार झालेलं आहे. आता आपण पुरणपोळी लाटून घेऊया. तर पुरणपोळी लाटण्यासाठी पोळपाटाला कापड बांधून घेते, त्यामुळे काय होतं की जे पीठ असतं ते कापडला चिकटून राहतं आणि जास्त पीठ आपल्या पोळीला लाटायला लागत नाही. आता इथे 1 तासानंतर आपण पीठ बघितलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती मऊसूत झालेला आहे. तर पोळी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण एक छोटासा गोळा घेऊया. तुम्ही बघू शकता की मी केवढा घेतलेला आहे गोळा आणि हा थोडासा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि त्याची छोटीशी वाटी तयार करून घ्यायची आहे. मी तुम्हाला अजून एक दुसरी पद्धत दाखवणार आहे उंडा भरून घेण्याची. तर आता ही वाटी तयार झालेली आहे. यामध्ये आपण जेवढा गोळा घेतलेला आहे तेवढं पुरण घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असं बोटाने दाबत हलक्या हाताने बंद करून घ्यायचं आहे. इथे एक गोळा छान तयार झालेला आहे. आता आपण दुसरी पद्धत बघूया. आता ह्या दोन्ही पद्धतीमध्ये पुरण हे पूर्णपणे काटोकाट जातं, पण ही दुसरी पद्धत आहे त्यामुळे तर एकदम छान मस्त गुबगुबीत पुरणपोळी तयार होती. तर तुम्ही ही ट्राय नक्की करा. तर त्यासाठी मी असा गोळा घेतलेला आहे आणि त्याच मापाने मी पुरणाचा गोळा घेतलेला आहे. तुम्ही हे बघू शकता. आता काय करायचं आहे, वाटी न करता हा पुरणाचा गोळा डायरेक्ट कणकेमध्ये घालून घ्यायचा आहे.
हाताला चिकटत असेल तर पीठ लावून घ्यायचं आहे आणि असं दाबून दाबून हळूहळू असा हा गोळा तयार करायचा आहे. यामुळे आपली पुरणपोळी एकदम छान आणि गुबगुबीत होते आणि काठपर्यंत फुगली जाते. आणि याला असंच आपण मिटवून घेणार आहे. प्रत्येक गोळा तयार झाल्यानंतर पीठ हे झाकून ठेवायचं आहे. आता आपण लाटून घेऊया पुरणपोळी. तर सुरुवातीला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता. आणि सुरुवातीला पुरणपोळी एकदम अलगद हाताने लाटायची आहे, जास्त दाब द्यायचा नाही. तुम्ही इथे पाहू शकता की मी पुरणपोळी पलटी मारलेली नाही, मी एकाच बाजूने लाटते आहे. आता वरून थोडंसं पीठ घालायचं आहे आणि ते पुरणपोळीला पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर पुरणपोळी पलटी मारायची आहे. तर या बाजूने जसं अलगद हाताने मी सुरुवातीला लाटलेलं आहे तसंच या बाजूने सुद्धा लाटायचे आहे. तुम्ही बघू शकता की पुरणपोळी किती मस्त सरसर सरते आहे आणि कुठेही फाटलेली नाही आणि एकसारखी लाटलेली गेलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व पुरणपोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता पुरणपोळी भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला होता आणि तवा हा मीडियम तापलेला आहे, जास्त कडक किंवा मंद नाही. आणि पुरणपोळी टाकताना वरची बाजू खाली करायची आहे आणि जी खालची बाजू आहे ती वरती करायची आहे आणि मग पुरणपोळी घालायची आहे. आता तुम्ही पाहू शकता की पुरणपोळीमधून थोडी थोडी वाफ येत आहे. आता या वेळेला पुरणपोळी आपण पलटी मारणार आहे. आता तुम्ही पाहू शकता की हळूहळू कडा फुगायला लागलेल्या आहेत आणि आता यावरून आपण तूप घालून घेणार आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. आता तुम्ही मस्त उलटपालट करून छान अशी पुरणपोळी भाजून घेऊ शकता. पुरणपोळी भाजताना गॅस हा मीडियम फ्लेमवरतीच ठेवून भाजायची आहे. तर आपली मस्त पुरणपोळी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व पुरणपोळ्या तयार करायच्या आहेत. आणि पुरणपोळी भाजल्यानंतर तव्यातच त्याची छान घडी करायची आहे आणि मग बाहेर काढून घ्यायचं आहे. आणि मी सर्व पुरणपोळ्या अशा जाळीच्या भांड्यामध्ये काढून घेते, यामुळे वाफ धरत नाही आणि त्यामुळे आपली पुरणपोळी फाटत देखील नाही. तर इथे आपल्या मस्त सर्व पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.